हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ राकेश भोईर। आणि मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत बिर्याणी। आज संडेच्या निमित्ताने आपण आज बिर्याणी बनवणार आहोत। तसे तर बिर्याणीचे मला वाटतं 112 प्रकार असतात, पण ते काय मला माहिती नाही। आपण जी बिर्याणी नेहमी घरी बनवतो, दम बिर्याणी, तीच आज बनवणार आहोत। आणि कॉन्फिडन्स आपल्याला भरपूर आहे की आपली बिर्याणी खरंच खूप टेस्टी बनते। हे आपण साहित्य घेतलेलं आहे। आणि सर्वात अगोदर आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया गाइज। सो फ्रेंड्स, सर्वात अगोदर आपण अद्रक आणि लसूण जे आपण पेस्ट केलेलं नाही आहे, बारीक वाटून घेतले, कारण त्याचा आपल्याला खाताना पण थोडासा तोंडाला चव आली पाहिजे त्याची। गरम मसाला टाकून घेऊया 2 स्पून, मसाला देखील 2 स्पून टाकून घेऊया। हळद अर्धा चम्मच टाकूया, मीठ चवीप्रमाणे, आगरी मसाला 2 स्पून, एवढा सध्या इनफ आहे। आणि आपण दही घेतलेलं आहे, तसं भरपूर दही आणलंय, पण आपण 1 वाटी दही टाकूया। आणि काही पुदिनाचे पत्ते, आणि आता वेल मिक्स करून घेऊया। आणि एक कमीत कमी 20-25 मिनिटं मॅरिनेट करून आपण ठेवून देऊ, जेणेकरून मसाल्याची पूर्ण चव चिकनमध्ये एकजीव झाली पाहिजे। सो फ्रेंड्स, हे आपण तांदूळ घेतलेले आहेत। हे कोणतेच असे ब्रँडचे वगैरे तांदूळ नाही आहेत। आपण मार्केटमधून आपला एक ठराविक शॉप आहे, तिथून आपण हे तांदूळ घेऊन येतो। आणि याच्या अगोदर आपण हे तांदूळ बऱ्याच वेळेला यूज केलेले आहे, म्हणून आपल्याला कॉन्फिडन्स आहे की खरंच हे तांदूळ जसे आपल्याला पाहिजे तसे आहे। म्हणजे या तांदळांना खूप जास्त स्मेल वगैरे नाही आहे बासमतीचा, पण त्यातल्या त्यात थोडा स्मेल आहे, पण याची टेस्ट खूप चांगली आहे। साईज वगैरे खूप चांगली आहे, लॉंग होतात खूप व्यवस्थित। सो गाईज, आपण हे तांदूळ आता 2 ते 3 वेळा पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत। आणि आपण हे तांदूळ आता कमीत कमी 1 तास सोक करण्यासाठी ठेवणार आहोत। मित्रांनो, आपण इथे अख्खे मसाले देखील घेतलेले आहेत बघा। थोडे लवंग, मिरी, दालचिनी, सावित्री फूल आणि 1 इलायची, आणि त्याचबरोबर 2 तेजपत्ता। सो फ्रेंड्स, आपले तांदूळ सोक झालेले आहेत बघा। 1 तास आपण ठेवले होते। आणि लगेचच इथे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इंडक्शनवर। सो फ्रेंड्स, आपलं चिकन देखील मॅरिनेट झालेलं आहे बघा, एकदम व्यवस्थित। बिर्याणी खरंच खूप टेस्टी होणार आहे ही, कारण आपण जे काही साहित्य वापरलेलं आहे ते आपण आपल्या पद्धतीने ही बिर्याणी बनवतो आहे। पण असं नाही म्हणणार इथे की रेस्टॉरंट स्टाईल वगैरे आहे किंवा असं काही प्रकार नाही आहे। आपण जी रेग्युलर घरी बनवतो आणि जी आपल्याला आवडते तीच बिर्याणी आपण इथे बनवतो आहे। आपण इथे अगोदर 5 कांदे कापून घेऊया। आय थिंक सो जरा लांब लांब कापूया, आपण नेहमी छोटे असे बारीक कापतो, या टायमाला थोड्याशा लॉंग अशा हे ठेवूया। फ्रेंड्स, पाण्याला उकाला आलेला आहे चांगला, आणि आपण तांदूळ पाण्यामध्ये टाकून देखील घेतलेले आहे बघा। थोडासा पाण्यामध्ये ऑइल देखील टाकून घेऊया, म्हणजे आपले तांदूळ चिपकणार नाहीत, सुटसुटीत होतील। अख्खा मसाला टाकून घेऊया पूर्ण, आणि आता चवीप्रमाणे मीठ टाका। सो फ्रेंड्स, आपण एकीकडे तेल गरम करायला ठेवलं होतं, आणि आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे। आपण इकडे कांदा टाकून घेऊया तेलामध्ये। कांदा व्यवस्थित शिजू द्या, एकदम रेडिश ब्राऊन होऊ द्या। फ्रेंड्स, फायनली आपले तांदूळ पण शिजलेले आहेत, आणि कांदा पण बघा तुम्ही, एक्झॅक्ट रेडिश ब्राऊन, एकदम मस्त। आणि आपण थोडेसे काजू देखील घेतलेले आहेत, काजू देखील आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत बिर्याणीमध्ये।
फ्रेंड्स, आपण हा तांदूळ असा जालीमध्ये काढून घेतलेला आहे, म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी बाहेर निघेल. सो फ्रेंड्स, फायनली आपण आता चिकन शिजवायला घेऊया. थोडा तेल घेऊया, जास्त नको. तसं तेल, आणि कांदा आपला ऑलरेडी शिजलेलाच आहे. आता फ्रेंड्स, चिकन आपण याच्यामध्ये ॲड करूया. स्मेल तर खरंच खूप छान येत आहे. बघूया आता, झाला एक 15-20 मिनिटांने व्यवस्थित शिजेल. सो फ्रेंड्स, फायनली आपला चिकन व्यवस्थितरित्या एकदम शिजलेलं आहे, एकदम एकजीव झालेलं आहे, टेस्टी झालेलं आहे एकदम. आता आपण बिर्याणीच्या लेअर सेट करून घेऊया. सो फ्रेंड्स, 1 लेअर सेट केलेली आहे आपण. सो फ्रेंड्स, आपला कोळसा इथे बघा गरम होत आहे. आपण याला फुल रेड करून घेणार आहोत, आणि नंतर आपल्याला जस्ट स्टीम द्यायची, याला दम द्यायचा आहे. आणि ही प्रोसेस कंप्लीट झाली की आपली बिर्याणी रेडी टू कुक होणार आहे गाईज. आपली शेवटची प्रोसेस हे बघा. व्यवस्थित झाकण टाकून घ्या आणि थोडा वेळ त्याला तसंच सोडा. पूर्ण जो स्मोक बाहेर निघेल तो पूर्ण बिर्याणीमध्ये एकजीव झाला पाहिजे. सो गाइस, फायनली आपली चिकन दम बिर्याणी रेडी झालेली आहे, रेडी टू ईट आहे. आणि या सर्वांनी खायला. आणि बघा, प्रेझेंटेशन तर आपण खूप छान केलेलं आहे. बघा कसं सजवलं आहे. मी जस्ट थोडंसं खाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो की कशी लागते. खूप गाईस, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.